बैठकीत काय 2 तास मुख्यमंत्री महोदयांच्या आगमनी 1 दिवस आधी आज त्यांनी मतदारसंघाची आपला आढावा घेतला. निवडणुका म्हटल्यानंतर आपली रणनीती ठरवणं, निवडणुकीमध्ये आपली उमेदवार निवडून देण्यासाठी ज्या गोष्टींची प्रचारता राबवायची याबद्दल आज बैठक झाली. विशेष लक्ष या दोन्ही मतदारसंघावर काय वाटते या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाला घेतल्या, त्यामुळे त्यांचं प्रचार करून त्याला निवडून आणलं, ट्रॅकिंग रेट वाढवलं. राऊत यांनी आज टीका केली आणि अमित टीका केली. शिवसेना शिंदे गट नाही तर शिंदे फडणवीस गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार. आता रोज काहीतरी त्याला बोलावं लागेल, त्यामुळे काहीतरी बोलत राहतात. बोलल्यानंतर तुम्हाला रिएक्शन घ्यावी लागते, म्हणून तुम्ही आमच्यावर रिएक्शन घेता. आता निवडणुका आलेली आहे, आठवडाभरानंतर निकाल लागणार आहे शासकीय, त्यानंतर पालिका परिषद होईल ना. पण ज्या भाषेचा जे वापर करतोय आज त्याच्याकडे हरामखोर या शब्दाचा वापर केला मुख्यमंत्र्यांनी. याचा अर्थ असा की त्याच्या पायापैकी वाळू बसलेली आहे, पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळं ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. शरद पवारांनी 50-55 वर्षापूर्वी जर घडवलं नसतं तर आज बारामतीमध्ये तुम्ही काय केलं असं ऐकून विकत बसले असते. ठीक आहे ना. आता की ज्या ज्या वेळेला जे जे नेते घडवतात त्यानंतर ज्याच्यावर जबाबदारी येते त्याच्यापेक्षा आधी घडवतात. काय बोलायचं ते बोलू शकतात, कोणाला पण हात ओढा द्यायचे.